आज आमचं स्वप्न पूर्ण झालं. या क्षेत्रात पडल्यासारखं आज आमचं सार्थकी लागलं. एवढा वेळ दिला सगळं झालं, पण आज बैलांनी आज खरंच बैल आमच्यासाठी पळाला, माझ्यासाठी पळाला. खानचॅन झाल्यामुळे आम्ही तिथे कोटाला उतरलो. परंतु आज एक नंबरचा मान, आज एक नंबरचा मान, तो एक नंबरचाच मान असतो. फक्त आज हिंद केसरी व्हायचं होतं, पण देताना देवानं आम्हाला लय दिलं. काय सांगाल? नियोजन हे पहिली गाडी पडली त्यावेळेस गाडीचा थोडासा प्रॉब्लेम झाला सुट्टी आहे. त्यानंतर ही गाडीचं नियोजन, तो बैल मोकळा, आपला बैल मोकळा, खांद्याला खांदा लागतो, गाडी लय पळ. त्या हेतून नियोजन साहिलने केलं होतं आमच्या, आणि नियोजन एवढं प्रॉपर झालं की त्याचा आज रिझल्ट हा सगळ्यांसमोरच आहे. कार्तिक पहिला हिंद केसरी झाला आदतला, काय सांगाल? काय सांगाल नक्की? ड्रायव्हर कोण होते गाडीवरती आज? छोटा ड्रायव्हर आपला हुकमी अक्का. काय सांगाल त्याच्याबद्दल काय सांगाल? छोट्या ड्रायव्हर छोट्याबद्दल सांगायचं म्हणजे काय, स्वतःबद्दल स्वतः माहिती दिल्यासारखं आहे. छोट्या, मी, सागर, आमचं साहिल, बाकी आमची टीम, आम्ही एकच. असं वेगळं तुझं माझं नाही का. तरी पेडगावच्या 1000 गाड्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवायचा म्हणल्यावर आनंद वेगळाच असतो. आनंद हा शब्दात सांगता येणार नाही, असा आनंद आहे. शॉटगन मेहरवान बद्दल काय सांगाल? शॉटगन मेहरवान बद्दल काय सांगाल? खूप चांगला बैल एवढा सुंदर आहे की त्यामुळे गाडी जोडली. असाही गेला की एका मैदानामध्ये कार्तिकला गाडी थोडी लॉबी झाली, टीका करण्यात आली की तुम्ही स्वतः पण म्हणला की बैल पळवाय नको. कुठंतरी सागर होता, तुम्ही होता, त्यांनी डेअरिंग दाखवला आणि दुसऱ्याच मैदानात गाडी पळवली, गुलाल मिळवला. काय सांगाल? सगळ्यात महत्वाचं, सागरनं विश्वास ठेवला उमेशवरती आणि उमेशने सार्थकी लावलं. नंबर करणार एक मी सागरवर चिडलो खाली, सागर बरोबर त्यानं आम्हाला दुसरा चित्ता दिला असा की गाडी सेमी काढला तेव्हा काय मनात चाललेलं? कारण की एकूच करत होता तुम्ही. त्यांचं म्हणणं होतं की गाडी पहिल्या 2-3 नंबरात राहील. गाडी जशी खालच्या साईडला लागली तशी वाटली, पण गाडी जशी सुटली खाली तसं गाडीनं जे रान काढले अंतर टाकले त्यात काय बदल ठेवलं. शॉटगन मेहरबान बद्दल काय सांगाल? बैल खूप छान आहे, एवढा बैल पळाला. कार्तिकला कसं गटाला थोडंसं बैल, कार्तिक आपला मापात पळतो, सेमीला फायनलला काय विषय येत नाही, गाडी काय नाही. आता मेहरबान बाहेर उघड्या होता, जसं रायपतची गाडी होती, पण गाडी एवढी चांगली मेहरबान नाही पळाली, म्हणजे गाडी चांगली निर्मादी पळली, एक नंबर गाडी पळाली. हे नियोजन एक 3 दिवसापूर्वी झालं होतं. कुठेतरी दोन्ही नंदी खांद्याला खांदा पळणार होते, एकाच मापाचे, एकसारखे अपेक्षा वाटली. आमचं काय झालेलं, आता आम्ही एक डोक्यात ठेवलेलं, बावऱ्यावरती बी आपली गाडी पळली होती एकदा, लॉबी झालेली गुरसाळ्याच्या मैदानात. बघा मित्रांनो, आज सांगण्याच्या पलीकडचं आहे तरी पंढरी होती, पंढरीत आम्हाला गुलाल पाहिजे होता आणि तो पंढरीचा गुलाल त्याने आम्हाला दिला. एक नंबरचा. अजून त्याला दुसरा सागर शेठ काय सांगाल? 1000 गाडीमध्ये आज एक नंबर. काय सांगाल शेठ? 1000 गाडीमध्ये एक नंबर आहे. हो, खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. ही गोष्ट म्हणजे आम्ही स्वप्नात सुद्धा विचार नव्हता केला. आम्हाला पेडगावचा गुलाल मिळणं महत्वाचा होतं, जो गेल्या वर्षी आमच्या हातातून थोड्यासाठी निसटलेला, पण आज गुलालात राहिली आणि त्यातून एक नंबर केला. म्हणजे हे म्हणजे असं झालं की अपेक्षापेक्षा मोठी गोष्ट, देवाची कृपा मोठी आहे आपल्या. टीमविषयी काय सांगाल? टीमविषयी काय सांगाल? टीम बद्दल बोलणं कमीच आहे. सागर शेठ बद्दल काय सांगाल? टीम म्हणा, सागर असेल, आता उमेश आज गाडी सोडली उमेशने, किंवा साहिलचं नियोजन असू द्या, पांडा, निखिल, हे माणसं म्हणजे कधी नाराज करणारी माणसं नाही. स्वप्न पूर्ण झालं आज स्वप्न म्हणजे हे स्वप्न आता पुन्हा पडायचंच नाही कधी. एवढं मोठं स्वप्न पूर्ण झालं. पहिलू म्हणजे आपला ड्रायव्हर, काय सांगाल? एक कुठेतरी पडद्याच्या मागच राहतात कायम, प्रत्येक वेळेस कार्तिकच्या गाडीवरती आहेत आणि छोट्या ड्रायव्हरचं कायम कार्तिकला सहकार्य असतंय. काय सांगाल? छोटा जरा ड्रायव्हर कसा थोडा लाजाळू स्वभावाचा आहे, थोडंसं मागच राहतो ज्या त्याला कसं वाटतं मैदानामध्ये थोडंसं कुठून कॅमेरातून त्याचं शूटिंग येईल किंवा त्याला लग्नाला आणखी एखादी मागणी येते काय कोणाच तेव्हा मागच राहतो. प्रथम क्रमांक आपला कार्तिक
कुठल्या गटात गाडी पळणार आहे? आज एकादर ड्रायव्हर कोण असतील तेच असतील का? खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. समीकरण हेच असणार आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. आज तुम्ही एक नंबरचा घेतला, केसीचा पेडगावचा एक नंबर मान पटकवला आणि उद्याही तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.